नमस्कार मंडळी. आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शेगावमध्ये. शेगाव हे शेगाव तालुक्याचे प्रमुख ठिकाण आहे आणि श्री गजानन महाराजांच्या पावन वास्तव्यामुळे या नगरीला संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळेच धार्मिक महत्त्व आहे. शेगावला येण्यासाठी रेल्वेची देखील उत्तम सोय आहे. शेगाव रेल्वे स्टेशन हे मध्य रेल्वेच्या मार्गावर असून महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरांमधून येथे सहज पोहोचता येते. आज मात्र आपण नेहमीच्या दर्शनासाठी नाही, तर एका खास ऐतिहासिक प्रसंगाच्या ठिकाणी जाणार आहोत. गोविंदबुवांचा एक अत्यंत उधळलेला घोडा गजानन महाराजांनी शांत केला होता, अशी या ठिकाणाशी संबंधित कथा आहे. महाराजांनी नेमका हा घोडा कुठे शांत केला आणि ते ठिकाण आज कसे दिसते? चला, माझ्यासोबत आज आपण त्या पवित्र स्थळाचे प्रत्यक्ष दर्शन घेऊया. गणगण गणात बोते. आता आपण शेगावच्या त्या पवित्र स्थळी पोहोचलो आहोत, जिथे गजानन महाराजांच्या जीवनातील हा अद्भुत प्रसंग घडल्याचं सांगितले जाते. हे ठिकाण म्हणजे मोटे यांचे पुरातन शिवमंदिर, ज्याला आज श्री हरिहर मंदिर म्हणून ओळखले जाते. आता या मंदिराकडे पाहिलं की आपल्याला कदाचित हे लक्षातही येणार नाही की याच ठिकाणाशी गजानन महाराजांच्या एका विलक्षण लीलेची आठवण जोडलेली आहे. कथेनुसार गोविंदबुवांकडे एक अतिशय उधळलेला आणि द्वार घोडा होता. तो घोडा इतका आक्रमक होता की त्याच्याजवळ जाणंही धोकादायक मानलं जायचं. पण गजानन महाराज मात्र अगदी शांत होते. महाराज त्या घोड्याजवळ गेले आणि त्याच्या चारही पायांच्या मध्ये अगदी शांतपणे झोपले. मंडळी, जरा कल्पना करा. एकीकडे प्रचंड उधळलेला घोडा आणि दुसरीकडे महाराजांची पूर्ण शांत अवस्था. महाराजांच्या मुखातून फक्त एकच पवित्र मंत्र सुरू होता, गणगण गणात बोते. आणि आश्चर्य म्हणजे महाराजांच्या या शांत आणि दिव्य उपस्थितीसमोर तो उधळलेला घोडा हळूहळू शांत झाला. या प्रसंगामुळे या ठिकाणाला गजानन महाराजांच्या भक्तांच्या मनात आजही विशेष श्रद्धेचं स्थान आहे. आज मंदिराचा परिसर काळानुसार बदलला आहे, पण या भूमीशी जोडलेली महाराजांची आठवण आजही तितकीच जिवंत आहे. आता आपण मंदिराचा परिसर जवळून पाहूया आणि त्या ऐतिहासिक प्रसंगाची आठवण करून देणारे हे पवित्र ठिकाण प्रत्यक्ष अनुभवूया. गणगण गणात बोते. मंडळी, आज आपण त्या पवित्र स्थळाचं दर्शन घेतलं, जिथे गजानन महाराजांनी गोविंदबुवांचा उधळलेला घोडा शांत केला होता, अशी श्रद्धा आहे. आज मंदिराचं स्वरूप बदललेलं असलं तरी या भूमीशी जोडलेली महाराजांची लीला आणि त्यांची भक्तिमय आठवण आजही मनाला स्पर्श करून जाते. शेगावला आलात तर या पवित्र स्थळाला नक्की भेट द्या आणि गजानन महाराजांचं आशीर्वाद घ्या. आपल्या या आजच्या दर्शनाचा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच पवित्र स्थळांचं दर्शन, गजानन महाराजांच्या लीला आणि भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी अनिल सिंधू भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या गजानन महाराजांच्या भक्तांपर्यंत नक्की शेअर करा. गणगण गणात बोते. श्री गजानन महाराजांचा विजय असो.